नमस्कार माझ्या प्रिय श्रोत्यांनो, आज मी आपणासाठी एक सुंदरशी अशी गोष्ट घेऊन आली आहे जिचं नाव आहे जुळून येती रेशीमगाठी. सारिकाताई एका हाताने साडीच्या मिऱ्या सांभाळत, एका हाताने आरतीचे ताट घेऊन मंदिराच्या पायथ्याशी चपला काढतात आणि पायऱ्या चढून मंदिरात जातात. पुजाऱ्याला आरतीचे ताट देऊन हात जोडून मनोभावे त्या देवीची पूजा करीत असतात. मनात अनेक प्रश्न असतात, ज्याची उत्तरे ती त्या देवीला मनातल्या मनात मागत असतात, तक्रार करीत असतात आणि पाणावलेल्या डोळ्यांनी बघत असतात. इतक्यात त्यांना आवाज येतो. कुणीतरी गोड स्वरात म्हणत असते, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तशाच सारिकाताई मागे आवाजाच्या दिशेने बघतात. एक नाजूकशी गोरीपान मुलगी डोळे बंद करून हात जोडून मंत्र म्हणत असते. बघता क्षणी सारिकाताईला ती मुलगी फार आवडते. चेहऱ्यावरूनच सालस सुसंस्कृत वाटत असते. त्या बघण्यात गुंग असतात. तेवढ्यात ती मुलगी आवाज देते, काकू काकू. सारिका तिच्याकडे बघतात तर ती मुलगी त्यांच्या हातावर प्रसाद ठेवते. सारिकाताई हसतात. तिला इतकं जवळ बघून त्यांना फार आनंद होतो. त्या तिच्या गालावर मायेने हात फिरवत, काय नाव बाळ तुझे? ती मुलगी, मानसी. सारिकाताई, खूप छान आहे नाव तुझे. तू रोज येते का मंदिरात? मानसी म्हणाली, नाही, आज माझा रिझल्ट लागला. मी BCom फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. सारिकाताईंना ते गोड बोलणे खूप भावते. त्या अलगद तिच्या कपाळावर ओठ ठेवतात. अरे वा, अभिनंदन. तू खूप गोड आहेस आणि तुझा आवाज पण तितकाच मधुर. असंच वाटतं की तुझ्याशी बोलतच राहावं. मानसी पुन्हा एकदा गोड हसते आणि दुसऱ्यांना प्रसाद द्यायला निघून जाते. सारिकाताई मंदिराच्या बाहेर जात कुणाला तरी फोन करतात आणि सांगतात, मला त्या मानसीबद्दल इत्थंभूत माहिती पाहिजे, तेही लवकरात लवकर. कळलं? असं म्हणून त्या फोन ठेवतात आणि आपल्या कारमध्ये बसून निघून जातात. ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातलेला एक व्यक्ती मोठ्या बंगल्यासमोर असणाऱ्या सिक्युरिटी रूममध्ये येतो आणि त्यांना आपले नाव सांगून आत जाण्याची परमिशन मागतो. तसा गार्ड आता फोनवरून कळवतो आणि तो व्यक्ती गेटच्या आत जातो. मोठा आलिशान बंगला आणि त्यावर वरच्या बाजूला नाव होते, शांतिवन पॅलेस. सारिकाताई आत हॉलमध्ये सोफ्यावर बसून त्याचीच वाट बघत असतात. तो व्यक्ती आत येऊन त्यांना नमस्कार करतो. सारिकाताई म्हणतात, बोला, काय माहिती मिळाली त्या मुलीची? तो म्हणतो, मॅम, तिचं पूर्ण नाव मानसी आनंद माने. अत्यंत शांत, साधी आणि सरळ मुलगी. आई आणि वडील दोघीही 5 वर्षा अगोदर एका ॲक्सिडेंटमध्ये गेले. मरण्या अगोदर तिच्या आईने आपला भाऊ मिलिंद सहाणे यांच्याकडून वचन घेतले की ते मानसीला नीट सांभाळेल, तिचे शिक्षण पूर्ण करेल आणि चांगला मुलगा बघून लग्न करून देईल. त्या बदल्यात त्यांचे 70 लाखाचे घर त्यांना मिळेल. पण तरीही, त्याला मध्येच तोडत सारिकाताई म्हणाल्या, पण काय तर? मानसीचे मामा मिलिंद सहाणे यांच्या घरी बायको नेत्रा, मानसी एवढी मुलगी निशा आणि मुलगा निशांत यांनी मानसीचे घर विकून त्या पैशांनी आपल्या मुलाला डॉक्टर केले. मुलीला पण चांगल्या कॉलेजमधून शिकवले. मिलिंद सहाणे याची परिस्थिती फार नाजूक आहे. मानसीतर्फे मिळालेल्या पैशांचा त्यांना फार आधार झाला. मात्र त्यांनी मानसीला कधीही चांगली वागणूक दिली नाही. मानसीची मामी नेत्रा ही अत्यंत लालची बाई. तिने मानसीचा पैसा तर घेतला, पण तिला घरातली एक सदस्य म्हणून कधी मानलेच नाही.
तिला ते घरातील नोकरासारखे बघतात, तिच्याकडून सगळे कामं करून घेतात. आता सध्या ते मुलाला चांगल्या ठिकाणी हॉस्पिटल काढून द्यावे यासाठी ते प्रयत्न करत आहेत. हे सगळे ऐकून सारिकाताईचे डोळे चमकतात, चेहऱ्यावर एक स्माईल येते. थोड्या खुशीने ते त्यांना काही पैसे देतात आणि पुन्हा थोडे पैसे देऊन, हे तुझ्या कामाचे आणि हे काम परफेक्ट केले त्याचे बक्षीस म्हणून ठेव. पुन्हा गरज लागली की बोलवून घेईल मी तुला. तो खुश होत, हो हो नक्कीच मॅम, तुम्ही केव्हाही मला बोलवू शकता, मी नेहमी तयार असेन, असे सांगून निघून गेला. 2-3 दिवसांनी मिलिंद सहाणे आणि त्याची पत्नी नेत्रा हिला सारिकाताई पवार यांनी शांतिवनमध्ये बोलवले. म्हणून ते शांतिवन पॅलेसमध्ये येतात. घरातील सर्वात जुने नोकर रामू काका त्यांना बसायला सांगतात. दोघेही त्या मोठ्या आणि आलिशान घरात भिरभिर बघतात. त्या आलिशान उंच सोफ्यावर बसायला सुद्धा त्यांना अवघड होत असते. इतक्यात सारिकाताई स्टेअरवरून खाली येतात. बसा बसा सहाणे, आरामात बसा. त्या खाली येऊन बाजूच्या सोफ्यावर बसतात. काय घेणार तुम्ही? मिलिंद बसून जात, मॅडम काही नको, सारिकाताई म्हणाल्या. रामू काका, पाहुण्यांना चहा नाश्ता आणा काहीतरी. मिलिंद दबक्या आवाजातच, अहो खरंच काही नको, आम्हाला कशासाठी बोलवले आहे? आमचे काही चुकले तर नाही ना? तुम्ही असे अचानक बोलवलेत ते? सारिकाताई हलके स्माईल करत, अहो सहाणे, तुम्ही असं घाबरू नका, तुमचं काहीही चुकलेलं नाहीये, रिलॅक्स व्हा. हां, हे घ्या, पाणी प्या. मिलिंद लगेच ते पाणी गटागटा पिऊन संपवतो. सारिकाताई, आम्हाला समजले तुमचा मुलगा डॉक्टर झाला आहे आणि त्याला आपलं क्लिनिक उघडायचं आहे. नेत्रा चमकून त्यांच्याकडे बघते आणि घाईघाईने, हो हो मॅम, माझा मुलगा खूप हुशार आहे आणि चांगल्या मार्काने तो पास पण झाला आहे. सारिकाताई, आमच्या एका हॉस्पिटलमध्ये त्याच्यासाठी चांगला जॉब आहे, 85,000 पर मंथ सॅलरीचा. तसे दोघेही डोळे फाडून बघतात. मिलिंद, काय? मॅडम, माझ्या मुलाला खरंच नोकरीची गरज आहे. आमची परिस्थिती बेताची आहे. त्याला जर नोकरी मिळाली तर खूप उपकार होतील तुमचे. सारिकाताई मंद स्मित करीत, ठीक आहे, दिली नोकरी. वरून तुमच्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही 10 लाख पण देतो, पण त्या बदल्यात आम्हालाही काही पाहिजे तुमच्याकडून. तसे दोघेही एकमेकांकडे आश्चर्याने बघतात आणि धीर एकवटून मिलिंद म्हणाला, आम्ही काय देणार मॅडम तुम्हाला? तुमच्या समोर आमची औकातच काय आहे? सारिकाताई, तुम्ही जे देऊ शकता ते कोणीच देऊ शकत नाही, म्हणून तर तुम्हाला बोलवले आहे. मिलिंद गोंधळून म्हणाला, मॅडम मी समजलो नाही. सारिकाताई एक दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, मी जे म्हटले ते सगळे द्यायला तयार आहे, पण जर तुमच्या भाचीला मानसीला आमच्या मुलासाठी देत असाल तर. आम्हाला मानसी आमची सून म्हणून हवी आहे. हे ऐकून दोघेही शॉक होतात, एकमेकांकडे बघतात. नेत्रा पुन्हा एकदा तो बंगला निहाळते आणि मनात विचार करते, त्या भिकारडीला हे लोक आपल्या मुलासाठी मागतायत. तिची लायकी तरी आहे का या एवढ्या बंगल्यात राणी बनून राहायची? माझी निशाच होऊ शकते राणी. नेत्राचे डोळे मोठे होतात. ती मिलिंदच्या कानात कुजबुजत असते, अहो मानसीपेक्षा आपल्या मुलीला करू नये या घरची सून. किती श्रीमंत आहेत हे लोक. आपली मुलगी आयुष्यभर राणी बनून राहील. मिलिंद तिला डोळ्यांनी दटावत, चुप बस बेअक्कल, तुला काही नाही समजत यातलं. सारिकाताई, सांगा तुमचा काय निर्णय आहे? नेत्रा घाईघाईने, आम्ही तयार आहोत आणि जर तुम्हाला मानसी पसंत नाही आली तर माझी पण मुलगी आहे लग्नाची. सारिकाताई चेहऱ्यावर गंभीर भाव आणून,
आम्हाला फक्त आणि फक्त मानसीच पाहिजे या घरची सून म्हणून. मिलिंद दचकतच, मॅडम आम्ही विचार करून सांगितलं तर चालेल का? ते म्हणजे मानसीला पण विचारावे लागेल ना? सारिकाताई थोड्या चिरक्या स्वरातच म्हणाल्या, ठीक आहे, पण लक्षात ठेवा आम्हाला नाही ऐकायची सवय नाही. आणि शेवटी प्रश्न तुमच्या मुलाच्या भविष्याचा पण आहे, तेव्हा नीट विचार करून सांगा. त्यांचे बोलणे ऐकून मिलिंद आणि नेत्रांना घाम येतो. तसे ते कसेबसे नाश्ता आणि चहा घेऊन घरी जातात. घरी गेल्यानंतर मिलिंद कपाळावरील घाम पुसत मानसीला पाणी आणायला सांगतो. मानसी दोघांसाठी पण 2 ग्लास भरून पाणी आणते आणि त्यांना देते. मामा चहा ठेवू का? मिलिंद म्हणाला, नाही नको. तेव्हा नेत्रा ठसक्यातच म्हणाली, ए तू जा बरं, थोडी बाहेर जा, मला तुझ्या मामासोबत बोलायचं आहे, मग आवाज देते तुला. मानसी आज जाऊन ग्लास ठेवते आणि बाहेर निघून जाते. नेत्रा आवाज चढवून, काय गरज होती तुम्हाला विचार करून सांगतो म्हणायची? तिचं लग्न त्या मुलाशी लावून तरच आपल्या मुलाला नोकरी देतील ना. कळते की नाही तुम्हाला हे? अहो 85,000 महिन्याचा पगार म्हणजे मस्करी आहे का? तुमच्या 6 महिन्याचा पगार आहे तो. आजपर्यंत काटकसर करीत घर कसे बसे चालवले हे माझे मला माहीत. कसलीच हौसमौज नाही केली. करणार तरी कशी? तुमच्या पगारात तर घरही चालत नव्हतं. ते तर तुमच्या बहिणीचे पैसे भेटले म्हणून तर याला डॉक्टर बनवला आपण. आणि आता काय? एवढ्या श्रीमंत स्थळाला नाही म्हणताय. तुमची भाची काय स्वर्गातली अप्सरा आहे का जे त्यांच्यापेक्षा श्रीमंत स्थळ भेटेल? अहो इथे लग्न कराल तरच त्या भिकारडीचे नशीब उघडेल. तेव्हा मिलिंद म्हणाला, मी विचार करतो म्हटले म्हणजे त्याला काहीतरी कारण असेल ना. तिचा मुलगा कोण आहे माहीत आहे का तुला? नेत्रा तोंड वाकडे करून, कोण आहे? मिलिंद म्हणाला, विशाल पवार. विशाल पवार आहे तिचा मुलगा. नेत्रा न समजून, हा तर काय झाले मग? मिलिंद विचित्र नजरेने बघत, तुला नाही माहीत का? विशाल पवार फेमस उद्योगपती. नेत्रा गोंधळून त्याच्याकडे बघते. तिला कळत नाही त्याला नेमके काय सांगायचे आहे ते. तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघून त्याला कळले की हिला त्या व्यक्तीबद्दल काहीच माहीत नाही. तेव्हा मिलिंद म्हणाला, अगं विशाल पवार म्हणजे तोच व्यक्ती ज्याची 5 वर्षा अगोदर रेप केस खूप गाजली होती. ज्या त्या न्यूज चॅनलवर तेच चालू होतं. नेत्रा आश्चर्याने बघत म्हणाली, काय? काय झाले मग? जेल झाली होती का त्याला? मिलिंद म्हणाला, नाही, पैशाच्या जोरावर तो ती केस जिंकला होता असं ऐकलं होतं मी. त्याने अपोजिट पार्टीच्या वकिलाला विकत घेतले होते आणि म्हणून तो ती केस जिंकला. त्यावेळी त्याचे लग्न एका बड्या उद्योगपतीच्या मुलीशी जुळले होते, पण केसमुळे ते लग्न तुटले. नेत्रा काहीतरी गवसल्यासारखा आव आणीत, तरीच म्हटले, ती मॅडम एवढी मेहरबान का झाली आपल्यावर? आपल्यासारख्या फाटक्या घरातील मुलीला का मागत आहेत हे? मुलाचे लग्न जुळत नसेल म्हणून हा खटाटोप असेल. पण असो, आपल्याला काय करायचे आहे? लावून द्या त्या मानसीचं तिच्या मुलीशी. नेत्रा चिडूनच म्हणाली. मिलिंद डोळे मोठे करीत, नेत्रा काय बोलतेस तू? तिच्या जागी निशा असती तर अशीच बोलली असतीस का तू? नेत्रा म्हणाली, ते मला काही माहीत नाही. मला फक्त एवढेच समजते की त्या एका लग्नाने आपली परिस्थिती सुधरेल, आपल्या निशांतला चांगला जॉब मिळेल. अहो आपण जसे दिवस काढले तसे आपल्या मुलाला नाही काढावे लागणार ना. आणि आपण निशाचे पण लग्न चांगल्याच ठिकाणी करू शकू. नेत्रा गाल फुगवून म्हणाली, मी आत्ताच सांगते, हे लग्न कसेही करून होऊ द्या, नाही तर मी निघून जाईन हे घर सोडून. मग बसा आपल्या बाचीला घेऊन. मिलिंद म्हणाला, नेत्रा
हे काय बोलतेस ग तू? नेत्रा म्हणाली, माझ्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि का नाही करू मी त्यांचा विचार? आई आहे मी त्यांची. आजपर्यंत कसे दिवस काढले हे माझं मला माहीत आहे. दुसऱ्या मुलांचे नवीन ड्रेस पाहून आतल्या आत झुरायचे ते. आणि आज कुठे चांगले दिवस येऊ शकतात तर का नाही विचार करू मी? तुम्ही उद्याच जाऊन त्यांना हो म्हणा, असं म्हणत नेत्रा पाय आपटत निघून जाते. तिकडे मिलिंद मात्र कैचीत सापडला होता. काय करू नी काय नाही. एकीकडे बहिणीला दिलेला वचन आणि निरागस मुलगी मानसी, तर दुसरीकडे आपली 2 मुले आणि त्यांचं उज्ज्वल भविष्य. मनात खूप द्वंद्व चालू होते. पण शेवटी बहिणीच्या मुलीसमोर स्वतःच्या मुलांचे पारडे जड होते. सायंकाळी जेवण झाल्यावर मानसी सगळे खरकटे काढून उष्टी भांडी जमा करून बाहेर नेऊन ठेवते. निशा आपला मोबाईल चाळत असते आणि निशांत बाहेर मित्रांसोबत फिरायला निघून जातो. सगळे आवरून मानसी झोपण्यासाठी सगळ्यांच्या गाद्या खाली टाकत असते की नेत्रा तिला थांबवते. ए पोरी, राहू दे, हे काम मी करते. तुझ्या मामाला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. मानसीला एकदम आश्चर्य होते. आज पहिल्यांदा तिच्या मामीने तिच्या हातचे काम स्वतः करायला घेतले होते. पण मामीने सांगितले ते ऐकावे लागेल, नाहीतर ओरडा मिळेल, म्हणून ती मामाजवळ जाते. मामा, तुम्ही मला बोलवले? मिलिंद सुपारीचा तुकडा तोंडात टाकत, हो बस इथे. तशी मानसी मामाच्या बाजूला बसते. मिलिंद म्हणतो, मानसी बेटा, आम्ही तुझे लग्न पक्क केलंय. मुलगा चांगला उद्योगपती आहे, करोडोंचा मालिक आहे आणि स्वतः चालून आलेले स्थळ आहे. आपल्याकडून तर त्यांना काहीच नको. लग्नाचे सगळे तेच बघणार आहेत. नशीब काढले बेटा तू. मानसी, पण मामा, मला इतक्यात लग्न नाही करायचंय. मला जॉब करायचा आहे. हे ऐकताच मामी ओरडतच, काय करायचंय नोकरी करून? कोणते दिवे लावणार आहे? आणि एवढे श्रीमंत घराने काय रोज रोज चालून येणार आहे का? तुझ्यासारख्या भिरकार्डीला आणि करोडपतीच्या बायकोला नोकरीची काय गरज? हा? तसे मामा मामीला चुप बसायला सांगतात आणि स्वतः मानसीला समजावण्याच्या सुरात, बेटा, तुला तर आपली परिस्थिती माहीतच आहे. मी दोघींचे लग्न नाही करू शकत ग. त्या एवढ्या मोठे घराणे आणि मला वाटते तुझ्या आयुष्यात तू सुखी राहशील म्हणून मी होकार दिला. आणि निशांतला पण अजून नोकरी नाही. ते लोक चांगल्या पगाराची त्याला नोकरी द्यायला तयार आहेत. असे जर झाले तर माझे ओझे कमी होईल ग आणि आमची परिस्थिती पण सुधरेल. तू बघ, आता तुझी इच्छा असेल तर मी जबाबदारी नाही घेऊ शकत त्याची. पण असं स्थळ पुन्हा पुन्हा नाही येणार ग. विचार कर तू. मानसी विचार करते. आपल्या लग्नाने निशांतला नोकरी मिळेल तर तयार होऊन जाऊ लग्नाला. तसंही मामी काही ऐकणार नाही. ती आपले खरे करूनच राहील. तशीच ती मला सांगते, ठीक आहे मामा, तुम्हाला जसे ठीक वाटेल तसे. मामा लगेच दुसऱ्या दिवशी सारिका ताईला लग्नासाठी होकार कळवतात. त्यांचा होकार मिळताच सारिका ताईला काय करू नि काय नाही असं होऊन जाते. पण तिला अजून भीती वाटते की लग्न लगेच करून टाकावे, नाहीतर ऐन वेळेवर ही मुलगी पण नकार देईल आणि हातची मुलगी जाईल. सारिका ताई लगेच मिलिंद आणि नेत्राला बोलवून घेते. सारिका ताई, मिस्टर सहाने, मला हे लग्न लवकरात लवकर करायचे आहे, म्हणजे या 7 दिवसाच्या आत. त्यांना मध्येच तोडत नेत्रा म्हणाली, एवढ्या लवकर? सारिका ताई, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळे मॅनेज होईल. तुम्हाला फक्त नवरी घेऊन यायचे आहे आणि लग्न जितक्या लवकर होईल तुमचा मुलगा तितक्याच लवकर नोकरीवर जॉईन होईल. सारिका ताई नेत्राला एक कुसकीत स्माईल देत म्हणाली, कळतंय ना तुम्हाला मला काय म्हणायचे आहे ते? ते दोघेही चूप बसतात. सारिका ताई,
उद्या एक व्यक्ती तुमच्याकडे येईल, त्याच्यासोबत जाऊन तुमचे कपडे घ्याल. पैशांची चिंता करू नका, बिल तो पे करेल. आणि हो, लग्नाचा मला खूप बडेजाव करायचा नाही आहे. मंदिरात फक्त जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न होईल. लग्नाच्या दिवशी पण तुम्हाला घ्यायला गाडीच येईल. आता तुम्ही जाऊ शकता. नेत्रा म्हणाली, मॅडम, माझ्या मुलाची नोकरी तर पक्की ना? सारिकाताई, हो हो, उद्या त्याला इंटरव्ह्यूला पाठवून द्या. तसे दोघेही खुश होऊन निघतात. दुसऱ्या दिवशी ठरवल्याप्रमाणे एक व्यक्ती त्यांना घेऊन एका मोठ्या कपड्यांच्या आलिशान शोरूममध्ये घेऊन जातो आणि तिथून त्यांच्यासाठी कपडे घेतले जातात आणि त्यावर मॅचिंग ॲक्सेसरीज पण घेतली जाते. लग्नाला 3 दिवस बाकी असतात. दुपारी मानसीची एकुलती एक मैत्रीण सई तिला भेटायला येते. सई खुश होते. ए मानसी, तुझं लग्न जुळलंय ना? खूपच श्रीमंत घराणे आहे म्हणे, काल निशाने सांगितले मला. मानसी लाजतच, हो. सई, काय ग, काय करतात तुझे पतिदेव? मानसी म्हणाली, बिझनेसमॅन आहे. सई, कशाचा बिझनेस करतो ग? मानसी, मला माहीत नाही ग, मामाने एवढेच सांगितले. सईने आश्चर्याने, काय? अगं पण डायरेक्ट त्या मुलाला विचारायचे ना, त्याला कुठला बिझनेस करतोय तो. मानसी नाराजीनेच म्हणाली, कसं विचारणार? तो मला भेटला देखील नाही, एवढंच माहित आहे मला त्याच्याबद्दल. सईने डोळे मोठे करून, काय, तुझे लग्न कोणाशी होत आहे हे तुलाच माहित नाही? मानसीने नकारार्थी मान हलविले. सई, अगं मग लग्नाला तयार कशी झालीस तू? मानसी म्हणाली, मामाने लग्न आधीच ठरवले आणि नंतर मला सांगितले. सई, म्हणजे तो मुलगा तुला बघायला आला नाही, फक्त तुझ्या मामाने त्याला पसंत केलाय, मग लग्न ठरले? मानसी म्हणाली, हो ना, मला कुणीही बघायला आलेलं नाही. सई संशयाने बघत, काहीतरी गडबड आहे मानसी. एवढा मोठा बिझनेसमॅन, त्यातल्या त्यात तो श्रीमंत, त्याला तर श्रीमंत मुलींची काही कमी नसेल, तरी ते तुझ्यासारख्या गरीब मुलीशी लग्न करतोय. तशी तू खूप आहेस सुंदर, करू शकतो, पण तो तुला बघायलाही आला नाही, मग कसे लग्न शक्य आहे ग? मला ना गोष्ट पटतच नाहीये. बरं, तुला त्याचं नाव तरी माहीत आहे का, की तेही माहीत नाही? मानसी विचार करत म्हणाली, हो, कुणीतरी विशाल पवार आहे, मामाने सांगितलं होतं नाव. सई आश्चर्याने बघत, नक्की हेच नाव सांगितले का तुझ्या मामाने? मानसी गोंधळून, हो, हेच नाव सांगितले. सई रोखून बघत, लगेच ते लग्न मोड. तुला काय म्हणते मी, तू लगेच हे लग्न मोड. तू मामाला सांग हे लग्न नाही करायचंय म्हणून. मानसी कन्फ्यूज होत म्हणाली, अगं पण का, असं काय झालंय? सई मानसीकडे बघत, मूर्ख मुली, तुला माहित आहे का तो विशाल पवार कोण आहे ते? अगं रेपिस्ट आहे तो. 5 वर्षाआधी त्याने त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीचा रेप केला होता. मानसीला धक्काच बसला. काय, तू खरंच सांगतेस हे? सई विश्वासाने म्हणाली, अगं हो ग, न्यूजवर खूप गाजलं होतं हे प्रकरण. पेपरमध्ये पण कितीतरी दिवस सारखे तेच येत होतं. आपण 10वी बोर्डाची एक्झाम देत होतो त्यावेळेसची ही गोष्ट आहे. मानसीचे सगळे शब्द घशात अडकतात. तिला काय बोलावे काही समजत नाही. नकळत डोळ्यातून अश्रू येतात. तिला समजते का तिची मामी तिच्या लग्नाच्या मागे लागली होती. इतके श्रीमंत घर बघून तर तिने आधी निशाचाच विचार करायला पाहिजे होता. आपल्या बाबतीत ती इतका चांगला विचार करूच शकत नाही. जे पण चांगले आहे ते सगळे तिच्या मुलीचाच होईल हे तिला नेहमीच वाटत असतं. आपल्याला कायम कमी दर्जाचे स्वस्त वस्तूच दिल्या तिने. मग लग्न कसे एवढ्या श्रीमंत घरात करतील? मला काही करायचे म्हटल्यावर किती चिडली असेल ती. का कुणी आपल्याला बघायला आले नाही?
का चहा पोळ्यांचा कार्यक्रम झाला नाही, का तिचा साखरपुडा झाला नाही, सरळ लग्नच होत आहे आणि तेही मंदिरात. एवढे श्रीमंत लोक असून लपून केल्यासारखं लग्न करतायत. सई तिला हलवत, मानसी मानसी. मानसी डोळे पुसत तिच्याकडे बघते आणि दीनवाणीपणे म्हणते, सई आता काय करू ग मी. सई तिला रोखून बघत, काय करू म्हणजे काय, हे लग्न मोडायचे आजच्या आज. तुझ्या मामाला आणि मामीला खडसावून सांग हे लग्न करणार नाही म्हणून. मानसी म्हणाली, आणि ते नाही ऐकले तर ग. सई म्हणाली, नाही ऐकली तर घरून पळून जा, पण अशा व्यक्तीशी लग्न करू नकोस. मानसी म्हणाली, मला भीती वाटते ग मामीची. त्या दिवशीच नाही म्हटलं तर मला काय काय नाही बोलली ती. सई म्हणाली, तुझी मामी एवढा जोर देते म्हणजे नक्कीच त्यांनाही पैसे दिले असणार. तू हिम्मत नको हारू, तुझ्या मामाला सांग, ते ऐकतील. सायंकाळी जेवण झाल्यावर मानसी मामाजवळ येते. मामा. मिलिंद म्हणाला, हां बोल. मानसी घाबरतच, मामा मला हे लग्न नाही करायचे. एवढे म्हणताच आतून ऐकणारी मामी तिच्यावर गरजते, काय ग, हा काय ग सटवे, अगं लग्न न करायला काय झालंय, आयुष्यभर आमच्या उरावर बसून खाणार आहेस का, कोण मागेल का तुला, बिन माय बापाची पोरगी म्हणून सांभाळलंय तुला, चांगले घर बघून तुझं लग्न करून देत आहे, तरी तुझे आपले काय चाललंय ग हे, आमची काही इज्जत आहे की नाही, एवढ्या श्रीमंत लोकांसमोर आम्हाला शर्मेनं मान खाली घालायला लावतेस तू, ऐन वेळेवर लग्नाला नाही म्हणतेस, बघा बघा तुमची भाची खूप कौतुक करताना तुम्ही तिचं, आता बघा तुम्हीच. मिलिंद वैतागून, तू जरा शांत बसतेस का थोडा वेळ, म्हणजे ती तिला काय म्हणायचे आहे ते ऐकू शकेन. नेत्रा पाय आपटत आत निघून जाते, पण जायच्या अगोदर मानसी आणि मिलिंदला रागाने बघते. काहीही झाले तरी हे लग्न होणारच, सांगून ठेवते मी. मिलिंद मानसीकडे बघून प्रेमाने, काय झाले मानसी, अचानक वेळेवर कुणी काही बोलले का. मानसी सईचं नाव न घेता म्हणाली, ते मामा मी ऐकले की 5 वर्षा अगोदर त्यांच्यावर रेप केस चालू होती म्हणून. हे ऐकून मामा गडबडतो, पण स्वतःला नॉर्मल दाखवीत, असे काहीही नाही बेटा, ती खोटी केस होती आणि त्यात पवार साहेबच जिंकले. जिने केस केली ती हरली. तुला असे वाटते का मी अशा कुठेतरी तुझं लग्न लावून देईन. मानसीला समाधान नाही होत. मामा मला खूप श्रीमंत घर नको, साधारण मिडल क्लास फॅमिली असली तरी चालेल, आपण हे लग्न मोडू नाही शकत का. मिलिंद म्हणाला, नाही बेटा, आपण आता वेळेवर हे लग्न नाही मोडू शकत. ती खूप मोठी लोक आहेत आणि त्यांनी निशांतला चांगली नोकरी पण दिली. आता जर हे लग्न तोडले तर निशांतला नोकरीवरून काढून टाकतीलच, पण दुसरीकडे कुठे नोकरी पण मिळू देणार नाही. त्यांची खूप वरपर्यंत पोहोच आहे. आपण असे नाही करू शकत. मानसीच्या डोळ्यात पाणी येते. ती लहान जरी असली तरी तिला कळाले, तिचे मामा मामी आपल्या फायद्यासाठी तिचा सरळ सरळ बळी देत होते. ती हताश होऊन शून्यात बघते. तिला आई बाबाची खूप आठवण येते. तिचे आई वडील असते तर त्यांनी असं होऊच दिलं नसतं, पण आता स्वतःच्याच डोळ्यांना स्वतःला उद्ध्वस्त होताना बघायचे होते. ती हताशपणे तयार होते. जणू काही फक्त शरीर उरले आहे. आपल्या मन भावना तिने बेवकूफतेने केव्हाच मारून टाकल्या होत्या. यापुढे काय होईल, मानसी हे लग्न करेल की नाही, हे ऐकण्यासाठी समोरील भागाची नक्कीच वाट बघा. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. तर ऐकत रहा जुळून येती रेशीम गाठी.